शाळांमध्ये मुलीवर अत्याचाराच्या घटना होत असताना अनेक ठिकाणी दिसून आल्यानंतर शासनाने मुलीचे बाबत काळजी घेण्याची आणि शाळेमध्ये विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। असे असताना सुद्धा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी या शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात। त्याकरिता या विद्यार्थिनींना राणी अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत मोफत बस पास पुरविण्यात येते आणि बसने या विद्यार्थिनी आपल्या शाळा आणि कॉलेज पर्यंत येत असतात। परंतु सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बसचे वाहक शाळेतील विद्यार्थिनींना ज्या राणी अहिल्याबाई होळकर धारक विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू देत नसल्याची विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे। त्यामुळे या विद्यार्थिनींना शाळेत यायला उशीर होतो आणि घरी पोचायला सुद्धा उशीर होतो। त्यामुळे घरचे देखील मुलगी घरी आली नाही म्हणून चिंतेत बसतात। एखादी अनुसूचित घटना सुद्धा घडू शकते यात मात्र शंका नाही, म्हणून या विद्यार्थिनींनी बस आगार प्रमुखाला याविषयी लेखी तक्रार केली आहे। एअरपोर्टला राहते, मी 6वी क्लासमध्ये शिकते। मी जेव्हा बसला येते तर आमच्या गावाकडे बस उशिरा येते, आपल्याला शाळेला यायला उशीर होते। आपण बस स्टँडवर आल्यानंतर जेव्हा आपण घरी जाता टाईम आपली जे बस आहे ते कंडक्टर लोक म्हणतात तुम्ही लोक फ्रीमध्ये येता, तुम्ही दुसरी बस नाही या, मग ते दुसरी बस पण उशिरा येतो, त्यामुळे आपल्याला वेळ होते। तेव्हा आमच्या घरचे लोक चिंतित होतात की राणी अहिल्याबाई होळकर पासधारक विद्यार्थ्यांना मानव विकासच्या निळ्या बसेस शिवाय लालपरी बसमध्ये बसू देत नाही। या विद्यार्थिनींना अनेक वेळा शाळेत पोचायला आणि सायंकाळी घरी जायला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होतो। या विद्यार्थिनीकडे मोबाईल किंवा इतर साधन नसल्यामुळे आई वडिलांना आणि परिवारातील सदस्यांना सुद्धा याबाबत काळजी होत आहे। मी गुजराती नॅशनल हायस्कूल या शाळेत शिकते आणि मी रावणवाडीवरून येणं जाणं करते। आम्हा गर्ल्सला अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे फ्री मोफत प्रवास मिळाला आहे शासनाकडून। हे आम्हाला शासनाने दिलेली आहे, तर ते शासनाची आम्हाला पास भेटली आहे 3 महिन्याची मोफत। तर कंडक्टर काय म्हणतात, आम्हाला तुमची अहिल्याबाई होळकर मोफतवाली पास आहे तर तुम्ही नको या बसमध्ये, तुम्ही दुसऱ्या बसमध्ये याल। मग दुसऱ्या बसने जाल तर ते सुद्धा हेच म्हणतात की मोफतवाली पास आहे, तुम्ही दुसऱ्या बसने या। आम्हाला बस नाही भेटत, यामुळे आमच्या घरचे लोक सुद्धा चिंतित होतात, कारण की आमच्याकडे मोबाईल नाही आहेत। तर घरचे लोकांना चिंता होती की आम्ही आता तर अजून काही खूप केस वाढतात, त्यामुळे अजून जास्त त्यांना भीती वाटते। त्यामुळे आता अशा बस वाहकावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून या विद्यार्थिनींना शाळेमध्ये येताना किंवा जाताना बसमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। याकरिता बस क्रमांक किंवा वाहक चालकास संबंधित माहिती देण्याचे आवाहन यावेळेस आगार प्रमुख यांनी केले। मुलांची तक्रार होते की कंडक्टर जे आहेत बसेसचे ते आम्हाला बसमध्ये घेण्यास नकार देत आहेत। त्यामुळे आम्ही त्यांना सूचना दिली आहे की जे काही बस किंवा कंडक्टर तुम्हाला नकार देतात त्यांचा बस नंबर नोट करावा, तसंच कंडक्टरच्या नाव आणि त्यांच्या जे काही आहे बिल्ला नंबर नोट करून आम्हाला कळवावे, आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ। याच्या अगोदर तक्रारी आल्या आणि आम्ही त्यांच्यावर समाधान काढलेलं आहे। असे कोणी कंडक्टर किंवा आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार? हो, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। सुनील कावडे, द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, गोंदिया।